अध्यक्ष महोदय, एक अत्यंत गंभीर विषयावर आपली चर्चा चालू आहे। सन्मान्य मंत्री महोदयांनी नुकत्याच घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेचा उल्लेख करून त्याच्यातलं उत्तरही दिलेलं आहे। परंतु अध्यक्ष महोदय, माझे 2-3 विषय इथे मला या घटनेच्या पार्श्वभूमीवर मांडायचे। एक तर महाराष्ट्राच्या संपूर्ण उभारणीमध्ये शेतकऱ्यांच्या बरोबरच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचं प्रचंड मोठं योगदान आहे। परंतु ही जी आपली कामगार बांधव आहेत, ही मोठमोठ्या ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्या सोडून जे सेकंड टायर टाउन्स आहेत आणि तिथे जे असणारे MIDCs आहेत, तिथे ज्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतात, आता माझ्या सांगली जिल्ह्यामध्येच सांगली, कुपवाड, पलूस तालुक्यात मोठे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत आणि हजारो कामगार तिथे रोज आपल्या गावातून तिथे त्या युनिट्समध्ये कामासाठी जातात, दिवसभर काम करून परत आपल्या गावी जातात। त्यांचा प्रपंच, संसार, त्यांना जे काही त्या महिन्याला उत्पन्न मिळतं पगाराच्या माध्यमातून त्याचा चालत असतो। परंतु अध्यक्ष महोदय, ह्या घटना जेव्हा इंडस्ट्रीजमध्ये घडतात, मग ते एक्सप्लोजन असेल, कुठे आग लागण्याची दुर्दैवी घटना असो, आणि या घटनेनंतर किंवा कामगारांना काही दुखापत त्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना होऊ दे झाली असेल, तर ॲम्ब्युलन्स आणि त्या MIDCच्या परिसरामध्ये असणाऱ्या जी काही डॉक्टरची सुविधा आहे, त्या डॉक्टरच्या सुविधेने जेव्हा त्या अपघातग्रस्त कामगाराला तातडीने आरोग्य उपचार मिळाला, तर ती म्हणजे मृत्यू त्याचा होण्यापासून मोठं त्यातनं ते टाळू शकतं। आणि म्हणून प्रत्येक MIDCच्या युनिटमध्ये तिथं डॉक्टरांची व्यवस्था आहे का, तिथे ॲम्ब्युलन्सची युनिट तिथं उभा असतं का, हा एक माझा त्यातला एक प्रश्न आहे। दुसरं अध्यक्ष महोदय, जेव्हा 20, 25, 50, 100 कामगार एका युनिटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये काम करतात, तिथल्या त्या कामगारांचा तिथला तो मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा मालक जो असतो तो त्यांची मेडिक्लेम पॉलिसी काढतो का? कारण एक झाली की घटना झाल्यानंतर कामगारांचा तो त्या युनिटचा मालक हा जागा होतो, प्रशासन जागा होतं। परंतु हे जे कामगार ज्यावेळेस तिथं दिवसेंदिवस त्या युनिट्समध्ये काम करतात, त्यांना प्रदूषणाला सामोरे जावं लागतं। ज्या अवस्थेत ते काम करतात, संपूर्ण कपडे मळलेले असतात, हात मळलेले असतात, हायजीनचा प्रश्न निर्माण होतो आणि अशा सगळ्या प्रश्नातनं त्यांचे अनेक दिवसेंदिवस तिथे काम करत असताना सुद्धा आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात। मग त्याच्या बाबतीतली तो कामगारांचा मालक, म्हणजे युनिटचा मालक काही काळजी घेतो का, ह्याच्या बाबतीतल्या शासनाने काही कधी ह्याच्यात बारीक विचार केलेला आहे का? अध्यक्ष महोदय, आज ह्या ठिकाणी जेव्हा मृत्यू होतो आणि ती घटना मोठी झाली, जर एखाद्या घटनेमध्ये 20-25 कामगार दुर्दैवाने वारले तर मोठी पेपरमध्ये बातमी येते, सगळे जागे होतात, प्रशासन जागे होतात, मग पुन्हा वेगवेगळे चर्चा सभागृहात होतात, इतर ठिकाणी होतात की कामगाराच्या संरक्षणाचं काय, त्यांच्या आरोग्याचं काय। परंतु जेव्हा एखादा कामगार मरतो दुर्दैवी कुठल्या घटनेतनं, त्या युनिटमध्ये काम करत असताना किंवा कुठल्या घटनेतनं जर त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला जो त्रास होतो, शेवटी तो कामगार त्या कुटुंबाचा हा करता कमवता पुरुष असतो आणि त्याच्याकरता जी डेथ क्लेम पॉलिसी, ह्याच्या बाबतीत सुद्धा ते युनिटचे मालक काही करतात का, आणि ह्याचं शासनाचं त्याच्यावर नियंत्रण आहे का? दुसरं मला एक शेवटचा मुद्दा बोलायचा आहे। अध्यक्ष महोदय, छोटे युनिट असू दे, मोठे युनिट असू दे, या युनिट्समध्ये जे काही कामगार काम करतात, 20, 50, 100, 200, ह्यांच्या बाबतीत त्या कामगारांना सातत्याने त्यांच्या आरोग्याबाबतीत, त्यांच्या संरक्षणाबाबतीत एखादी घटना घडली तर त्या घटनेबाबतीत कसं इव्हॅक्युएट करायचं, काय करायचं, ह्याचं ट्रेनिंग दिलं जातं का, आणि ह्याच्यावर काही शासनाचं काही देखरेख आहे का, आणि ह्याची आपण काही तपासणी करतो का? म्हणजे मी जे काही मुद्दे आता मांडलेत, आरोग्याचे प्रश्न असतील, डॉक्टरांचं उपलब्धता असेल, ॲम्ब्युलन्सची उपलब्धता असेल, या सगळ्या बाबतीत मला असं वाटतं कुठेतरी ज्या इंडस्ट्रीचे कामगार, त्या मालक आहेत त्या इंडस्ट्रीचे, त्यांना जबाबदार आपण धरतो। घटना घडल्यानंतर मग पुन्हा स्पष्टीकरण येतं की आम्ही त्यांच्यावर कारवाई केली, हे कारवाई करून उपयोग नाही। प्राण संरक्षण करण्याकरता, कामगारांचं हित संरक्षण करण्याकरता शासनाची काय धोरण आहेत, त्याचा आज त्यांनी मंत्री महोदयांनी खुलासा करावा। धन्यवाद।